बुद्धी असूनही चालत नाही असं म्हणावे काय? ओळखलं का मला? म्या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं. आणि मला हळूहळू कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही साधा सुद्धा माणूस नाही, जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांना उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बायांच्या जातीला कसं आपण बरं, आपलं घर बरं, घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. आणि त्या सर्वांना एकच उपाय, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ यू वुमन एज्युकेटेड द हाऊस टू एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले घरी आले माझ्याकडून मला म्हणाले, सावित्री, मी आजपासून तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, विलांटी, आकार, उकार, बेडवे, बेदूंचार, बेतिक्सा हा अभ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले घरी आले माझ्याकडून मला म्हणाले, सावित्री, मी आजपासून तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, विलांटी, आकार, उकार, बेडवे, बेदूंचार, बेतिक्सा हा अभ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय 1 जानेवारी शनिवारी आम्ही पुण्याच्या बेडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपट्ट्यासारखा जगला तर काम तमाम होईल. शेरपट्ट्यासारखा जगला तर काम तमाम होईल. वाघासारखा जगला तर नाव होईल. वाघासारखा जगला तर नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्मबुडाला म्हणून कोल्हेकुळी सुरू होती. अहो, एखाद्या सामान्य व्यक्तीनं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतकं तकलादू असू शकतो का धर्म? धर्मासाठी माणूस असते की माणसासाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकलं तरी मी सहन केलं, शेण फेकलं तरी मी सहन केलं, चुकलं तरी मी सहन केलं. आता माझा सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अचानक एक माणूस माझ्या समोरून म्हणतो, आधी आमच्या पोरीबाईने शिकवणं बंद कर, तुला तुझी अब्रूबाई नाही किती शिक्षण. कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. अशी घेतली खाली वाजवली. आज आलाय, थोबाड फुटलं, उद्या पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. त्यानंतर काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं, म्हणजेच यशवंतरावाला. त्याच्या तुरु धावण्याने आमचं अंगण कसं फुलून यायचं. त्याला आम्ही वाढवलं, मोठं केलं, डॉक्टर सुद्धा बनवलं. अशातच पुण्यात त्याची साथ पसरली होती. लोक गाठ्यात धडा मरू लागली होती. मी अशातच यशवंताला म्हणाला, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंतांनी हॉस्पिटलही उभारलं. आमच्या बघता 18 शाळा झाल्या. सतीप्रथा, केशवकर या सर्वांवर आम्ही मात केला, कारण आनंद होता तो आया बाया शिकण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. वित्तविना शुद्ध कसले, इतके नाते एका अविद्येने केले, इतके नाते एका अविद्येने केले. म्हणून म्हणे, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची क्षमता वाढवा. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाळा होतो. एक मुलगा शिकला तर तो